तर बाप्पांच्या आगमनाला अवघे 7 दिवस उरले आहेत। पुण्यात ढोल ताशा पथकांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे। पुण्यातलं कलावंत ढोल पथक राज्यभर नेहमीच चर्चेचा विषय असतो। याच कलावंत ढोल पथकात मराठी सिनेसृष्टीतले अनेक अभिनेते अभिनेत्री आवडीनं वादन करतात। अभिनेता सौरभ गोखले, सिद्धार्थ जाधव, याच अभिनेत्री श्रुती मराठे, अनुजा साठे यासारखे अनेक मराठी कलावंत गेली 11 वर्ष या कलावंत ढोल पथकात आवडीनं वादन करतात। जवळपास 1.5 महिना पथकाचा सराव चालतो। सरावाच्या ठिकाणी जाऊन कलावंत ढोल पथकातील कलावंतांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे। पुण्यातला गणपती म्हणलं की आठवतो तो मानाचे 5 गणपती आणि ढोल ताशा। आणि ढोल ताशा म्हणलं की पुण्यातला कलावंत ढोल ताशा पथक, जिकडे सगळे मराठी सिनेस्टार इकडे येतात आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण जोशात करतात। आपण जसं बघू शकतो की आत्ता नूतन मराठी विद्यालयामध्ये इकडे कलावंत ढोल ताशा पथकाचा सराव चालू आहे आणि इकडे बरेचसे मराठी सिनेस्टार देखील आपल्याला सराव करताना दिसतील। आत्ता आपल्या सोबत आहेत श्रुती मराठे, जे गेले अनेक वर्ष बाप्पाची सेवा आपण म्हणू शकतो या पद्धतीने करतात। आपण जाणून घेऊयात की नक्की त्यांची काय भावना आहे या सगळ्यांमागे। तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। तुम्ही किती वर्ष झाले हे बाप्पाची सेवा या पद्धतीने करता? कलावंत ढोल ताशा पथकाला 11 वर्ष झाली आणि मी 10 वर्ष वाजवते। सो येस, हे माझं 10वं वर्ष आहे। तुमच्या या सगळ्या मागे काय भावना आहे आणि तयारी कशी झाली आहे या सगळ्याची? तयारी तर आम्ही नेहमीच जोशमध्ये करतो, म्हणजे 1.5 महिना आधी आमची प्रॅक्टिस सुरू होते। यावर्षी अनेक नवीन लोकंसुद्धा जॉईन झालेली आहेत, जुनी लोकंसुद्धा आहेत, पण जोश तोच आहे आणि उद्दिष्ट तोच आहे की बाप्पासाठी आम्ही हे करतो। आणि वादन किंवा आवर्तन आमची जी असतात ती केवळ बाप्पांसाठी असतात। सो ह्याच उद्दिष्टाने आजसुद्धा आम्ही वादन करतो आणि बरं वाटतं की तुम्ही आज आम्हाला जॉईन झाला आणि तुम्हीसुद्धा आज छोटंसं आमच्याबरोबर वादन करणार आहात। सौरभ गोखले हे आपल्यासोबत आहे। सर, तुम्ही किती वर्ष झाले हे सगळं करतायत आणि काय तयारी? आता हे 11वं वर्ष आहे, पण आम्ही असं म्हणतो, या वर्षीपासून आम्ही असं म्हणतो की आता 10 वर्ष झाली, एक चॅप्टर संपला, आता हे नवीन सुरुवात आहे, पहिलं वर्ष आहे, नवीन चॅप्टर आहे। त्यामुळे तसं म्हणून पहिलं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी हे करायला खूप आम्हाला मजा येते। कारण मी दरवेळेला सांगतो की आम्हाला जो गणपती बाप्पा कलेची देवता आपल्याला जे काम देतो, कुठलाही कलाकार कला सुरू करताना, एखाद्या कामाला सुरुवात करताना गणेशाची आराधना करून, गणेशाला नमस्कार करून, त्याचं पूजन करूनच आपण कामाला सुरुवात करतो। त्यांनी वर्षभर दिलेल्या कामाबद्दल कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीसाठी म्हणून आम्ही ह्या गणेशोत्सवात उतरण्याचा निर्णय घेतला। आता हे त्याचं 11वं वर्ष आहे आणि त्याच भावनेने उतरतो। तयारी जोरदार चालू आहे, तुम्ही बघू शकता। पुण्यात फक्त आणि फक्त आतुरता आहे ती बाप्पाच्या आगमनाची। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।